नमस्कार मित्रांनो. आज आपण BLS ई सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या IPO बद्दल जाणून घेणार आहोत. ही कंपनी 2016 मध्ये स्थापित झाली होती. ही कंपनी बेसिकली डिजिटल सेवा प्रदान करते, जी भारतातील प्रमुख बँकांना व्यवसाय पत्रव्यवहार, सहाय्यक ई सेवा प्रदान करते. ह्या कंपनीची सेवा आपण 3 भागांमध्ये पाहू शकतो. व्यवसाय प्रतिनिधी सेवा, सहाय्यक ई सेवा, ई गव्हर्नन्स सेवा अशा प्रकारे सेवा प्रदान करते. BLS ई सर्व्हिसेस ही कंपनी सबसिडरी आहे BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेसची. ही ही जी कंपनी आहे ती आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका यांना पासपोर्ट काउन्सिलर आणि इतर नागरिक सेवा तंत्रज्ञान अशी सेवा प्रदान करते. भारतातील या डोमेनमध्ये गुंतलेली ही एकमेव सूचीबद्ध कंपनी आहे. या कंपनीचा IPO BLS ई सर्व्हिसेसचा जो IPO आहे तो 30 तारखेला ओपन होणार आहे. या कंपनीची जी फेस व्हॅल्यू आहे ती ₹10 प्रत्येकी शेअर आहे. प्राइस बँड 129 ते 135 इतका आहे. म्हणजे 135 ही कट ऑफ प्राइस असणार आहे. आपल्याला त्यानेच अप्लाय करावं लागणार आहे. 135 आणि लॉट साईज जी आहे ते 108. म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट जी असणार आहे ती 14,580 इतकी असणार आहे. IPO ची साईज जी आहे ती 310.91 करोड इतकी आहे आणि तो 100% फ्रेश इश्यू आहे. 310 करोडचा जो आहे तो पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे. ह्या कंपनीचा IPO 1 फेब्रुवारीला क्लोज होणार आहे. बेसिक अलॉटमेंट जी आहे ती शुक्रवारी 2 तारखेला होणार. इनिशियल रिफंड ही 5 तारखेला होईल. क्रेडिट जे शेअर आपल्या डीमॅट अकाउंटला जमा होतील ते 5 तारखेलाच होणार आहे आणि लिस्टिंगची जी डेट आहे ती 6 तारखेला होईल. ह्या कंपनीची आपण फायनान्शियल कंडिशन जाणून घेऊयात. ह्या कंपनीचा मार्च 21 मध्ये रेव्हेन्यू होता 65.23 करोड इतका होता. मार्च 22 मध्ये 98.40 करोड इतका होता आणि मार्च 23 मध्ये 246.29 करोड इतका होता. म्हणजेच मागील 3 वर्षामध्ये मार्च 21 ते मार्च 23 या दरम्यान या कंपनीने आपल्या रेव्हेन्यू मध्ये 94% इतक्या रेव्हेन्यू मध्ये ग्रोथ दर्शवलेला आहे आणि असेट मध्ये याच कालावधीमध्ये 110 करोडने ग्रोथ दर्शवलेला आहे आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे तो 154% ने ग्रोथ दर्शवलेला आहे. मार्च 21 मध्ये फक्त 3.15 करोड इतका प्रॉफिट आफ्टर टॅक्स होता. तो एका वर्षानंतर मार्च 22 मध्ये 5.38 करोड इतका होता आणि मार्च 23 मध्ये 20.33 इतका होता. म्हणजेच 154% आपल्या प्रॉफिटमध्ये इयर ऑन इयर 3 वर्षांमध्ये आपल्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ दर्शवलेली आहे. नेटवरती 232% वाढलेला आहे आणि या कंपनीवरती कुठल्याही प्रकारचं कर्ज नाहीये. निगेटिव्ह मध्ये आहे. मार्च 21 ते मार्च 23 मध्ये आणि सप्टेंबर 23 मध्ये म्हणजे 6 महिन्याचं जे फायनान्शियल आहे त्याच्यामध्ये रेव्हेन्यू 158 करोड इतका आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 14.68 करोड इतका आहे. नेटवर्थ जे आहे ते 120.37 करोड इतका आहे आणि डेट टू इक्विटी रेशो जो आहे तो फक्त आणि फक्त 0.05 इतका आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही. पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये प्री IPO अर्निंग पर शेअर जो होता तो 3.05 इतका होता आणि पोस्ट IPO म्हणजे IPO लिस्टेड झाल्यानंतर 2.24 इतका असणार आहे आणि PE रेशो जो आहे तो प्री IPO 44.31 इतका होता. तो IPO लिस्ट झाल्यानंतर 60.33 इतका असणार आहे. कृपया माझ्या चॅनलला लाईक जरूर करा, कमेंट्स करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया माझ्या चॅनलला कमेंट्स करा, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जेणेकरून मला तेच एक मोटिवेशन असणार आहे. कुठल्याही युट्यूबरला तेच एक मोटिवेशन असतं. ह्या कंपनीच्या ग्रे मार्केट
प्रीमियम जे आहे ते 145 इतकं आहे. IPO ची जी प्राइस आहे ते 135 आहे. ग्रे मार्केट प्रीमियम 145 इतकं आहे आणि एस्टिमेटेड लिस्टिंग प्राइस जी असणार आहे ते माफ करा 280 इतकी असणार आहे. म्हणजे तब्बल आपल्याला 107% आपल्याला गेन होणार आहे. आणि ही लेटेस्ट जी अपडेटेड डिटेल आहे ती 28 तारखेची आहे. त्यानुसार 107% ने आपल्याला ग्रोथ दिसते ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये. ह्या कंपनीचा जो पियर्स जो आहे, सेम काम करणारी कंपनी जी आधीपासून मार्केटमध्ये लिस्टेड आहे, ती कंपनी त्या कंपनीचं मार्केट कॅप 3,727 आहे. स्टॉक पी 57.4 आहे. करंट प्राइस जी आहे ते 450 आहे आणि डेप्ट टू इक्विटी 0.06 इतका आहे. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि त्यानंतरच पूर्ण निर्णय घ्या.